एकदम आनंदात असणार तुम्ही. तर थर्ड इयरचा रिझल्ट कधी लागणार, तर भरपूर सारे मुलं वाढ वगैरे आहे की थर्ड इयरचा रिझल्ट कधी लागतो. जसं की चेक केलं का बीचा रिझल्ट लागलेला आहे तुमचा, तर थर्ड इयरचा रिझल्ट कधी लागणार तुमचा. तर थर्ड इयरचा रिझल्ट तुम्हाला बघायचा असेल तर सगळ्यात पहिले काय करायचं, सबस्क्राईब करून ठेवायचं आपल्या चॅनल, कारण इथेच तुम्हाला मराठीमध्ये सगळे अपडेट मिळत राहणार आहे. त्यामुळे थर्ड इयरवाल्यांसाठी सगळ्यात बेस्ट गुड न्यूज आहे, तुमचा रिझल्ट लवकरच लागतोय. ते कधी लागतोय तर चला ऐकूया. तर कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर जसं की आता बघितलं बीईचा रिझल्ट सुद्धा लागला आहे, तर आता थर्ड इयरचाच रिझल्ट राहिलेला. तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे इंजिनिअरिंग म्हणजे सोपी नसते, कारण भरपूर जणांचे सब्जेक्ट बॅक लागतात. तर हे सब्जेक्ट आपल्याला क्लिअर करायचे असतात. जर तुमचे सब्जेक्ट बॅक लागले आणि तुम्ही जर क्लिअर नाही केले ना ते, नंतर तुम्ही इयर ड्रॉप सुद्धा लागू शकता. तर या भरपूर साऱ्या गोष्टी आहे ज्या आपल्याला शिकायच्या असतात इंजिनिअरिंगमधून. तर सगळ्यात पहिले रिझल्टचं बोलूया. बीईचा रिझल्ट जसा लागला आहे 15 जुलैला, तुम्हाला माहिती आहे. तर आपला रिझल्टसुद्धा याच मंथमध्ये लागणार आहे. तर या मंथमध्ये तारीख काय असणार हे कोणीच सांगू शकत नाही. तर या टेंटेटिव्ह डेट मी देत आहे. तर टेंटेटिव्ह डेट म्हणजे तुम्हाला हे सांगतो की 2 दिवस मागं होऊ शकतं किंवा पुढं पण होऊ शकतं. त्यामुळे एवढं काय मनावर घ्यायचं नाही, कारण डेट जी दिली ती परफेक्ट होऊ शकत नाही. पण बीईची डेट मी एकदम परफेक्ट दिली होती, त्याच टायमिंगवर त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. तर थर्ड इयरचा सुद्धा टायमिंगवरच रिझल्ट लागणार आहे. तर ही डेट तुम्हाला मी सांगतो. तर थर्ड इयरवाल्यांनो नीट ऐका, 22 जुलै. तर 22 जुलैच्या आसपास तुमचा रिझल्ट लागू शकतो. 21 जुलैला सुद्धा लागू शकतो किंवा 23 जुलैला पण लागू शकतो. आली वेळ तर तो 2-3 दिवस मागे पुढे होऊ शकतो. त्यामुळं एवढं लक्षात घ्या, 22 जुलै ही तुमची टेंटेटिव्ह डेट आहे. तर हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल ना तेवढा शेअर करा, कारण थर्ड इयरची मुलं वाट बघत आहे रिझल्टची, कारण त्यांचा रिझल्ट काय लागतो हे त्यांना सुद्धा माहिती नसतं. तर तुमचा रिझल्ट लागल्यानंतर मला कमेंट नक्की करा की रिझल्ट तुमचा काय लागला, आणि रिझल्ट लागायच्या आदल्या दिवशी आपला व्हिडिओ नक्की येईल. त्यामुळे सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.